विजय सो माणिगड सिमेंट कंपनीच्या समोर आम्ही कंपनीला निवेदन देण्यासाठी आलो। त्याचं कारण असं की मागील दिवाळीपासून आम्हाला कामावर घेत नाही। पहिलं दिवाळीमध्ये कसं बोनस बी कम दिला, आम्हाला बोनस कम दिला। एक आमचा ठेकेदार आहे तो आम्हाला पेमेंट स्लिप नाही देत आहे, ठीक आहे। आणि आता मुद्दामून आम्हाला 2 महिने 2.5 महिने होत आहे, तर त्यांनी आम्हाला काढून टाकलं। कंपनीनं म्हणलं आहे की तुम्हाला काम नाही, 2 महिन्याच्या नंतर सांगतो, ठीक आहे। ते ठेकेदाराला पण विचारलं आम्ही, ठेकेदार का म्हणे कंपनी आम्हाला काम नाही देता, तुम्ही करून देऊ, ठीक आहे। नंतर आता हा प्रश्न आला की आम्हाला लाईट बिल भरायचं आहे, 2 महिन्याचं लाईट बिल बाकी आहे, पोराचं शिक्षण आहे। आता लिटिल फ्लॉवरमध्येची फीस किती आहे? 10 ते 10,000 रुपये एकाचे आहे फी। त्यांचं शिक्षण कसं करायचं? घराचा किराणा आहे 8,000 रुपये, 8,000 रुपयाचा किराणा, कमीत कमी 4,000 रुपये, छोटी फॅमिली असेल 4,000 रुपये लागणार, ठीक आहे। आता ते कसं चालवायचं? आमच्याकडे काही काम नाही। किती भेटते? पगार आहे आम्हाला 12,000, ते त्याच्यात रोटेशन आम्ही जेवढी ड्युटी करू त्याच्यात आम्हाला भेटणार, त्या हिशोबानं भेटणार बस। आणखी आम्हाला कसं आता कुणाकुणाचं नवीन लग्न झालं, त्यांनी कंपनीच्या वर्षावर लग्न केले आणि त्यांना पोरगी देणारा जो सासरा आहे तो त्यांना विचारते की भाऊ आता तुम्ही कंपनीच्या ड्युटी पाहून दिलो, काम ड्युटी नाही काय नाही तर कसं करायचं? असंही येते ना, माझं जावई खालीच आहे, खाली जावं आता आमच्या इकडं। हेच निवेदन आहे की बच्चूभाऊ यांच्याकडून गेलो आम्ही, यांच्या मार्फत आम्ही शासनापर्यंत पोहोचू। बालाजी मार्केटिंग माणिकगड असं कसं काय एकदम काढून घेतो तुम्ही? नाही, आम्ही नाही काढून घेतलं, त्याचं काम कमी झालं आहे। ऍक्च्युली यांचं रिसेटलमेंट तो करून आला, कॉन्ट्रॅक्टर नाही बोलून आहे, त्याच्याशी मिटिंग घेऊन तितक्यासाठी आता ते तारांकित करा, अधिवेशनात घ्या, ते नसलं थोडं लवकर करून द्या ना, 1-2 दिवसात काय करतो? कधी पाठवून कधीपर्यंत होईल? तरी अंदाजित 1 महिना, 2 महिने, 6 महिने, 1 वर्ष? नाही, एवढा वेळ नाही। मग ते सतीश आमचे बिलकर आहे अध्यक्ष, त्याला पाठवतो, तेवढं करून द्या। हो, त्यांचं चालू आहे। इव्हन आज पर्सनली त्याला कॉन्ट्रॅक्टर नाही बोलत होतो, तो बाहेर आहे म्हणजे 2-3 दिवसात येतो मला। ठीक आहे। जर नाही झालं त्याच्याकडे तर आपण दुसरं काहीतरी प्लॅन करून कोणाचं जॉब करण्यासाठी असते, पुढेही नाही तरी पण चालू आहे, तर काही ना काहीतरी सेटलमेंट होते। ठीक आहे, 10 दिवस वाट पाय नाही झालं तर मेसेज करतो। हां, काय होतं का? माणिगड सिमेंट कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टर बेसवर काम करणारे कामगार जवळपास 40 ते 45 कामगार हे बालाजी मार्केटिंगमध्ये काम करत होते। त्यांना 2-2.5 महिन्यापासून कामावरून कमी करण्यात आले होते, पण कंपनीनं कोणतेही लेखी नोटीस किंवा पत्र न देता त्यांना 2.5 महिन्यापासून घरी बसवलं। त्यामुळे यांना उपासमारीची वेळ, पोरांचं शिक्षण, घराचा किराया, खाण्यापिण्याची याच्यामुळे खूप रोषाला सामोरं जावं लागत आहे। त्यामुळे याच्यात प्रहार कामगार संघटनेमार्फत एक आंदोलन छेडण्यात येत आहे। 15 दिवस आधी कंपनीला प्रहार मार्फत पत्र देण्यात आलं, त्या पत्रामध्ये कंपनीला 15 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे। आपण 15 दिवसात जर कामगारांना कामावर घेतले नाही तर आपण कोणत्याही पद्धतीचं 15 दिवसानंतर आंदोलन करणार। यात सध्या 8 दिवस पहिले आम्ही नागपूरला गेलो असता बच्चूभाऊ कडू यांनी माणिगड सिमेंट कंपनीच्या एका अधिकाऱ्याला फोनवर बोलून त्या अधिकाऱ्याने 8 दिवसात काम देतो असे सांगितले, तरी बच्चूभाऊंनी 10 दिवसामध्ये जर काम नाही मिळालं तर आम्हाला कळवा असं पण सांगितलं आहे। या हेतूवर जर 31 डिसेंबरपर्यंत या कामगारांना कामावर घेतलं नाही तर 2024 1 तारखेपासून तर कोणत्याही तारखेला आम्ही माणिगड गेटच्या आतमध्ये बाहेर या कुठं पण आंदोलन करू। याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील, माणिगड कंपनीची राहील आणि ठेकेदाराची बी राहील।